पहिल्या 10 सेकंदातच अंगावर शहर आणणारी ही गोष्ट आहे. 3 महिन्यात 4 वेळा घेतलेल्या गर्भपाताच्या गोळ्या आणि हळूहळू एका तरुणीचं शरीर स्वतःच्याच विरोधात उभं राहिलं. सुरुवातीला फक्त रक्तस्राव, मग अशक्तपणा आणि शेवटी संपूर्ण शरीरात पसरलेलं विष, निकामी झालेली किडनी आणि आयुष्यभर डायलिसिसचा शाप. हा एखाद्या सिनेमाचा प्लॉट नाही, तर आजच्या काळात घडलेली भयानक वास्तव कथा आहे, जी प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक कुटुंबाने आणि प्रत्येक तरुणीने ऐकायलाच हवी. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती करावीशी वाटते. तुम्ही ग्रॅज्युएशनच्या कोणत्याही फॅकल्टीमध्ये असाल आणि तुमचं स्वप्न जर आय टीमध्ये जायचं असेल, तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन नक्की केलं जाईल. नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी आज अनेक महिला गर्भपाताच्या गोळ्यांचा आधार घेतात, कारण त्या सहज मिळतात, पटकन परिणाम करतात आणि सोपं समाधान असल्याचा गैरसमज पसरलेला आहे. पण या सोपेपणामागे दडलेला धोका किती प्रचंड आहे हे बहुतांश वेळा कुणालाच कळत नाही. आणि हाच अज्ञानाचा अंधार अनेक आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. ही गोष्ट सुरू होते एका तरुणीपासून. सामान्य आयुष्य जगणारी, काम करणारी, स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी. पहिल्यांदा गर्भधारणा समजल्यानंतर तिने कुणाशीही न बोलता, कुठलाही वैद्यकीय सल्ला न घेता गर्भपाताची गोळी घेतली. कारण तिला वाटलं सगळेच घेतात, काही होत नाही. पण पहिल्याच डोसनंतर सुरू झाला प्रचंड रक्तस्राव. इतका की शरीरातील रक्ताचे प्रमाण धोक्याच्या पातळीपर्यंत खाली गेलं. अंगात त्राण उरला नाही. चक्कर येऊ लागली, तरीही तिने डॉक्टरांकडे जाणं टाळलं. काही दिवसांनी रक्तस्राव थांबला, पण तो पूर्ण थांबला नव्हता. पुढचे 15 दिवस हलकासा रक्तस्राव सुरूच राहिला. शरीरात थकवा होता, पण मनात एकच शंका घोळत होती. गर्भपात पूर्ण झाला असेल ना? या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर देऊ शकले असते, पण तिने उत्तर शोधलं स्वतःचं आणि पुन्हा एकदा गर्भपाताची गोळी घेतली. इथूनच या कथेने धोकादायक वळण घेतलं. कारण एका चुकीवर दुसरी चूक आणि त्यावर तिसरी, अशा प्रकारे 3 महिन्यात 4 वेळा गर्भपाताच्या गोळ्या तिच्या शरीरात गेल्या. प्रत्येक वेळी शरीराला बसणारा धक्का वाढत गेला, हार्मोन्सचा समतोल बिघडत गेला आणि गर्भाशयात काही अवशेष राहिले आहेत का, संसर्ग झाला आहे का, हे तपासण्याऐवजी तिने पुन्हा पुन्हा त्याच गोळ्यांवरती विश्वास ठेवला. हळूहळू तिच्या शरीरात वेगळेच संकेत दिसू लागले. ताप चढू लागला, अंग दुखू लागलं, भूक न लागणं, उलट्या, लघवी कमी होणं. हे सगळं साधं वाटू शकतं, पण प्रत्यक्षात हा होता शरीरात पसरत असलेल्या विषाचा, म्हणजेच सेप्सिसचा इशारा, जो वेळेत ओळखला नाही तर जीवघेणा ठरू शकतो. जेव्हा अखेर तिची प्रकृती खूपच बिघडली आणि तिला रुग्णालयात नेण्यात आलं, तेव्हा डॉक्टरांसमोर धक्कादायक चित्र उभं राहिलं. संपूर्ण शरीरात संसर्ग पसरलेला, रक्तदाब अस्थिर आणि सर्वात गंभीर म्हणजे किडनी काम करणं जवळजवळ थांबलेलं. चुकीच्या आणि वारंवार घेतलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांनी तिच्या शरीरात इतकं विष पसरवलं होतं की किडनी निकामी झाली होती. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, ही केवळ एक गोळीची साईड इफेक्ट नव्हती, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, तपासण्यांशिवाय आणि वारंवार घेतलेल्या हार्मोनल औषधांचा एकत्रित परिणाम होता. गर्भपात अपूर्ण राहिल्यामुळे गर्भाशयात राहिलेल्या अगदी चण्या एवढ्या छोटासा तुकडा सुद्धा संसर्गाचा कारण बनू शकतो आणि तो संसर्ग रक्तात गेल्यावर संपूर्ण शरीराला पोखरतो. या टप्प्यावर तिच्या आयुष्याची दिशा कायमची बदलली होती. डायलिसिस शिवाय पर्याय उरला नव्हता आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता आयुष्यभर औषधांवर अवलंबून राहावं लागेल. एका क्षणी घेतलेला सोप्या उपायांचा निर्णय आयुष्यभराचा संघर्ष बनून उभा राहिला. ही कथा फक्त एका तरुणीची नाही, तर आपल्या समाजातील असंख्य महिलांची आहे, ज्या अजूनही गर्भपाताच्या गोळ्यांकडे साधं पेन किलर किंवा तापाची गोळी म्हणून पाहतात. मैत्रिणीने घेतली होती, मेडिकलमध्ये सहज मिळाली, काहीच होत नाही, या वाक्यांमागे लपलेला धोका फारच गंभीर आहे. गर्भपाताच्या गोळ्या या हार्मोनल औषध आहेत आणि हार्मोनचा खेळ म्हणजे संपूर्ण शरीराच्या यंत्रणेशी छेडछाड. गर्भधारणा किती आठवड्यांची आहे, शरीराची स्थिती काय आहे, आधी काही आजार आहेत का, रक्तस्राव किती होऊ शकतो, हे सगळं ठरवणं डॉक्टरांचं काम आहे, गुगल किंवा ओळखीचं नाही. या प्रकरणात सगळ्यात मोठी चूक एकच होते, डॉक्टरांचा सल्ला न घेणं. वेळेत अल्ट्रासाऊंड झाला असता गर्भपात पूर्ण झाला आहे की नाही हे समजलं असतं, संसर्गाची चिन्ह ओळखता आली असती आणि कदाचित आज त्या तरुणीला डायलिसिसवर जगावं लागलं नसतं. या गोष्टीतून एक धडा स्पष्ट मिळतो. गर्भपाताचा निर्णय हा वैयक्तिक असू शकतो, पण तो वैद्यकीय देखरेखीशिवाय कधीच सुरक्षित नसतो. गोळ्या सहज मिळतात म्हणून त्या सुरक्षित आहेत, हा सगळ्यात धोकादायक गैरसमज आहे. आज हा व्हिडिओ पाहणारी प्रत्येक स्त्री, प्रत्येक तरुणी आणि प्रत्येक कुटुंबाने एक गोष्ट लक्षात ठेवावी: लाज, भीती आणि घाईपोटी घेतलेला चुकीचा निर्णय
आयुष्यभराचा पश्चाताप बनू शकतो. डॉक्टरांकडे जाणं ही कमजोरी नाही, तर स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घेणं आहे. मित्रांनो, ही कथा इथे संपत नाही, कारण ती अजूनही अनेक घरांमध्ये, अनेक शहरांमध्ये पुन्हा पुन्हा घडत असते. फरक एवढाच की सगळ्यांना ती बातम्यांमध्ये दिसत नाही. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, शेअर करा आणि किमान एका तरी महिलेला वेळेत योग्य निर्णय घेण्यास मदत करा. कारण एक चुकीची गोळी संपूर्ण आयुष्याचं गणित बदलू शकते. अशीच वास्तवादी माहिती जाणून घेण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थेट वास्तव.